नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना मागेल त्याला शेततळे योजनेत वैयक्तिक शेततळे शेतकऱ्याला ह्या योजनेमधून दिला जातो। तर मित्रांनो, आतापर्यंत प्रत्येक जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना ह्याचा लाभ मिळाला आहे आणि त्यासाठी किती निधी वितरित केली आहे, आता चालू वर्षासाठी किती निधी वितरित केली जाणार आहे आणि लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची पात्रता काय असावी ही संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा। काय अडचण असेल तर कमेंट करा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली भेटत राहतील। तर चला व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, राज्यातील दुष्काळी स्थिती पार्श्वभूमीवर मागेल त्याला शेततळे योजनेत शेतकऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। सद्यस्थिती प्राप्त अर्ज छाननी मंजुरी होऊन तयार झालेल्या 8,267 शेतकऱ्यांपैकी 6,449 शेतकऱ्यांना 44 कोटी 20 लाख रुपये इतके निधी अनुदान थेट त्यांच्या खात्यावरती वितरित केली गेली आहे। तर त्यातून सुमारे 12,898 हेक्टर क्षेत्र नव्याने संरक्षित सिंचनाखाली येणार असल्याची त्यांची सांगितलेले आहे। छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेतून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना मागेल त्याला शेततळे योजनेत वैयक्तिक शेततळ्यांनी योजना राबविण्यात येत असून चांगला प्रतिसाद मिळत आहे। तर मित्रांनो, जिल्ह्याहीन शेततळ्याची संख्या पाहूया। प्रत्येक जिल्ह्यातील किती शेतकरी या योजनेत लाभ घेतलेला आहे ते आधी आपण पाहूया। अहमदनगर जिल्ह्यातील 1409 शेतकरी लाभ घेतलेले आहेत। बीड जिल्ह्यातील 79 शेतकरी, बुलढाणा 67 शेतकरी, छत्रपती संभाजीनगर 212 शेतकरी, धाराशिव जिल्ह्यातील 124 शेतकरी, हिंगोली जिल्ह्यातील 40 शेतकरी, जालना जिल्ह्यातील 191 शेतकरी, कोल्हापूर जिल्ह्यातील 64 शेतकरी, लातूर जिल्ह्यातील 59 शेतकरी, नांदेड जिल्ह्यातील 40 शेतकरी, नाशिक जिल्ह्यातील 919 शेतकरी, पालघर जिल्ह्यातील 41 शेतकरी, परभणी जिल्ह्यातील 60 शेतकरी, पुणे जिल्ह्यातील 755 शेतकरी, रायगड जिल्ह्यातील 52 शेतकरी, रत्नागिरी जिल्ह्यातील 18 शेतकरी, सांगली जिल्ह्यातील 545 शेतकरी, सातारा जिल्ह्यातील 177 शेतकरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 शेतकरी, सोलापूर जिल्ह्यातील 936 शेतकरी, ठाणे जिल्ह्यातील 68 शेतकरी व अन्य जिल्ह्यातील शेततळ्याचा समावेश आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या एवढ्या जिल्ह्यामध्ये एवढ्या संख्येने शेतकरी अर्ज करून ह्या योजनेमधून शेततळ्यासाठी लाभ घेतलेला आहे। तर आता नव्याने अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची पात्रता पाहूया आणि चालू वर्षासाठी किती निधी मंजुरी देण्यात आलेला आहे हे पाहूया। वैयक्तिक शेततळे योजनेला लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे नावावर कमीत कमी 1 एकर जमिनी असावी। तर कोकण विभागासाठी क्षेत्राची अट असून 20 गुंठे इतकी आहे, मात्र कमाल क्षेत्र धारणेची मर्यादा नाही। लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन शेततळ्याकरिता तांत्रिक दृष्ट्याने पात्र असणे आवश्यक आहे। योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्याला किमान 14,433 रुपये व जास्तीत जास्त 75,000 रुपये इतके अनुदान दिले जाते। तर योजनेची अंमलबजावणी MyDBT पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येत आहे। मित्रांनो, तर सन 2022 व 23 व सन 2023 व 24 मध्ये राज्य सरकारकडून 89 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे। तर अशा 4 वर्षासाठी एवढी निधी शेततळ्याच्या अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी निधी मंजुरी देण्यात आलेला आहे। आता 2024 साठी पण एवढेच निधी आहे। मित्रांनो, जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्या आणि शेततळ्याचा फायदा असणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यांना पण माहिती मिळाली पाहिजे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। इथंच थांबतो, नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।